एक होता ससा. तो की नाही जोर जोरात धावायचा, टनाटन उड्या मारायचा. पण तो गर्विष्ठ होता, नुसत्या फुशारक्या मारायचा आणि स्वतःची बढाई सांगायचा. माझ्या इतकं जोरात कुणीच नाही धावत. त्या जंगलात राहत होतं एक कासव. अगदी हळूहळू चालायचं, शांत, साधं भोळं आणि सरळ. ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात. एकदा ससा नेहमी सारखा बढायक्या मारत बसला होता. माझ्यासारखं नाही कुणी अख्ख्या या जंगलात. कुणीच नाही धावू शकत माझ्या इतकं जोरात. सांगा सांगा सांगा, आहे कोणात हिम्मत? कोण जिंकू शकतं या सशासोबत शर्यत? त्याचं बोलणं ऐकून सगळे प्राणी गप्प झाले. ससा धावतो तर जोरात बाबा, त्याच्याशी कोण शर्यत लावणार? पण कासवाला मात्र सशाचं हे आवडलं नाही आणि ते सशाला म्हणालं, सशा सशा सशा, जोरात धावतोस खरा, पण तुला सांगतो एवढा गर्व नाही बरा. तू म्हणतो आहे तर मी लावतो शर्यत. जिंकेल किंवा हरेल, पण सोडणार नाही हिम्मत. त्याचं बोलणं ऐकून ससा उद्धटपणे म्हणाला, तू लावणार माझ्यासोबत शर्यत? मी धावतो जोरात आणि तू हळूहळू. मी जिंकेल शर्यत आणि तुला येईल रडू. ते सगळं बघून इतर प्राणी सुद्धा कासवावर जोर जोरात हसायला लागले. हे हे बघा, हे कासव सशासोबत शर्यत लावायला निघाले. ठरलं तर बघ, दूर लांब त्या टेकडीवर जो अगोदर पोहोचणार तोच शर्यत जिंकणार. आणि शर्यत सुरू झाली. शर्यत जशी सुरू झाली, ससा धूम पळत सुटला. मागे वळून पाहतो तर काय, कासव हळूहळू चालत होता. सशाला त्याच्यावर अगदी हसायला आलं आणि तो आणखीन जोरात धावत सुटला. कासव मात्र नेहमीसारखं हळूहळू चालत टेकडीकडे निघालं. ससा खूप जोरात धावत होता आणि पुढे पुढे जात होता आणि कासव अगदी हळूहळू टेकडीच्या दिशेने चालत होतं. सशाला रस्त्याच्या बाजूला एक शेत दिसलं आणि त्या शेतात माहिती काय होतं? त्या शेतात होती छान छान गाजरं. सशाच्या तोंडाला पाणीच सुटलं. त्याने विचार केला, शर्यत तर आपण जवळपास जिंकलीच आहे आणि कासव तर कुठे जवळपास दिसतही नाही. 2-4 गाजर खायला काय हरकत आहे? असा विचार करून त्याने गाजरं खायला सुरुवात केली. एका मागून एक नुसती गाजरं खातच बसला. इकडे कासव कुठेही न थांबता टेकडीच्या दिशेने हळूहळू चालतच होतं. गाजरं खाऊन झाल्यावर सशाला चढली सुस्ती. त्याने परत विचार केला, शर्यत तर आपण जवळपास जिंकलीच आहे आणि कासव तर जवळपास दिसतही नाही. थोडा आराम करायला काय हरकत आहे? असा विचार करून तो झाडाखाली चक्क झोपून गेला. पण कासव मात्र कुठेही न थांबता, कुठेही न आराम घेता हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतच राहिलं. चालता चालता कासव सशापर्यंत पोहोचलं.
त्याने सशाला झोपलेलं बघितलं आणि गालातल्या गालात हसून आपल्या रस्त्याने सरळ चालतच राहिलं आणि चालता चालता टेकडीवर पोहोचलं देखील. सगळ्या प्राण्यांना कासवाचं जाम कौतुक वाटलं. त्यांनी त्याचं टाळ्या वाजून स्वागत केलं आणि जल्लोष केला. त्यांचा तो आवाज ऐकून सशाची झोप मोडली. तो घाबरला. अरे देवा, मी शरीर विसरलो. असं म्हणून ससा टेकडीच्या दिशेने जोरात धावत सुटला. पाहतो तर काय, कासव अगोदरच पोचलेलं होतं. कासवाने शर्यत जिंकली होती. सशाला रडायलाच आलं. माझी चूक झाली. मी असा गर्व करायला नको होता. मी यापुढे कधीच गर्व करणार नाही. बरं, आता मला सांगा बरं, ह्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं? गर्व केल्याने काही मिळत नाही. सातत्य, मेहनत आणि संयम ठेवला तरच विजय मिळतो. नमस्कार. अशाच नवनवीन मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता आपल्या चॅनल इझी प्लॅनेटला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, अपडेट्स करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.